महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं 1 वर्षापासून ज्या केसकडे लक्ष आहे अशा पेसा केसची नवीन डेट आलेली आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की 4 सप्टेंबरला त्याची सुनावणी होणार होती, परंतु चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी.वाय. चंद्रचूड यांची तब्येत बरोबर नसल्याने त्या दिवशी गैरहजर होते, त्यामुळे ती हेअरिंग झालेली नाही। परंतु आता 12 सप्टेंबरला ही हेअरिंग होणार आहे। आपणा सर्वांना माहीत आहे की 1 ऑगस्टपासून नाशिक या ठिकाणी पेसा भरतीसाठी मुलांचे आंदोलन सुरू होते। त्यानंतर 28 ऑगस्टला महाजन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर शासनाने याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली। त्यानंतर 29 ऑगस्ट 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर शासनाने सदर बैठकीमध्ये पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेमध्ये इंटरलॉकेटरी ॲप्लिकेशन AI द्वारे तातडीने सुनावणी घेण्याबाबत माननीय न्यायालयास विनंती केली आहे। म्हणजे इंटरलॉकेटरी ॲप्लिकेशन हा एक विनंती अर्ज असतो। त्यानंतर त्याच्यावर सुप्रीम कोर्ट विचार करते आणि जे महत्त्वाचे आहेत त्यांना पास करते। त्यामध्ये पेसा क्षेत्रातील याचिकासुद्धा त्यांनी यामध्ये पास केलेली आहे। इथे पण बघू शकता, या क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती तातडीने करण्याची आवश्यकता माननीय न्यायालयासमोर सादर करायची आहे। या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांमुळे स्त्रियांची प्रसूती, बालकांचे आरोग्य, लसीकरण, कुपोषण, बाल मृत्यू प्रमाण इत्यादी महत्त्वाच्या बाबीवर झालेला विपरीत परिणाम दर्शवणारी सांख्यिकीय माहिती आणि वृत्तपत्रातील बातम्या, लेख इत्यादी बाबतची सविस्तर माहिती तपशील अनुषंगाने आपल्या विभागाशी संबंधित तपशील आजच या विभागाचा सादर करण्यात यावा असे सुद्धा पत्र देण्यात आलेले होते। तुम्ही बघू शकता, जे महाराष्ट्राचे सचिव आहे ती गणेश पाटील यांनी हे अर्ज केलेला आहे। जी सुप्रीम कोर्टामध्ये पेसा केस चालू आहे तिचा डायरी क्रमांक हा आहे 40/524/2023 मध्ये दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये। तिचा केस नंबर हा आहे। पेटिशनर सामाजिक विकास प्रबोधिनी आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? स्टेट ऑफ महाराष्ट्र। इथे चेक करू शकता, इथे स्टेटस पेंडिंग दाखवतो आहे। त्यानंतर आपण इथे व्ह्यू केल्यानंतर असं पेज होममध्ये ओपन होतं। डायरी नंबर, केस नंबर, लास्ट लिस्टेड ऑन 4 तारखेलासुद्धा 4 सप्टेंबरलासुद्धा लिस्टेड झाली होती, परंतु चीफ जस्टिस ऑफ इंडिया गैरहजर असल्यामुळे ती सुनावणी त्या दिवशी झालेली नाही। त्यामुळे त्यांनी आता आपल्याला 12/9/2024 ही नवीन डेट देण्यात आलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही, कॉम्प्युटर जनरेटेड ही डेटसुद्धा लिस्टेड झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। त्यामुळे 12 सप्टेंबरला हेअरिंग होण्याचे 100% चान्सेस आहेत। 12 सप्टेंबरला या केसची हेअरिंग झालीच पाहिजे अशी प्रार्थना करूया, कारण आता जवळपास 1 वर्ष होईल या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खूप मोठा अन्याय होत आहे। कारण 1 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी या केसची हेअरिंगची वाट पाहत आहेत। कारण बेरोजगारी अत्यंत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे। या दिवशी अंतिम निर्णय येईल हीच आपण अपेक्षा करूया, कारण जे आदिवासी आमदार असतील, खासदार असतील, हे पक्षाशी इमान राखण्यात व्यस्त आहे। सरकारचं तर याकडे लक्षच नाही आहे। त्यामुळे या केसला 1 वर्ष लागला। बघूया 12 सप्टेंबरला काय निर्णय येतो आहे। 29 ऑगस्टला जी सह्याद्री अतिथीगृहावर जी बैठक झाली पेसा संदर्भात, मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते आणि त्यांनीच 15 सप्टेंबरपर्यंत या पेसा भरतीतील विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याचे आश्वासनसुद्धा दिलेले आहे। जर या सरकारने 15 सप्टेंबरचे अल्टिमेट पाळले नाही तर महाराष्ट्रात आदिवासींचा मोठा संघर्ष अटळ असे जे माजी आमदार JP गावित साहेब आहेत, असा सरकारला इशारासुद्धा त्यांनी दिलेला आहे। कारण या पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा आता सहनशीलता संपलेली आहे। कारण आता जवळपास 1 वर्ष होईल त्यांच्या हाताला शिक्षण घेऊन कोणत्याही प्रकारची कामेसुद्धा नाही ती। त्यामुळे या भागातील विद्यार्थी हा त्याची सहनशीलता गमावून बसलेला आहे। या पेसा भागातील पेसाभरतीकडे शासनाने विशेष लक्ष देऊन हा प्रश्न सोडवा। कारण सुप्रीम कोर्टाने कुठेही म्हणलेले नाही की पेसा क्षेत्रातील भरती थांबवा, परंतु शासनाने याचा गैरअर्थ काढत पूर्ण भरती प्रक्रियाच थांबवली आहे। त्यामुळे शासनाला 15 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेट देण्यात आलेला आहे। बघूया 12 तारखेला काय निर्णय येतो आहे आणि शासन यावर काय निर्णय घेतो आहे।
यांच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.